अनेक्ष या अत्यंत देखण्या फार्म हाऊसवर आम्ही सगळे कवी आज एक छान मेळावा, एक छान संमेलन अक्षरशः हर्षोल्लितपणाने साजरं करतो आहोत, केलं आहे. आणि या सगळ्या कवींच्या कवितांचं सूत्रसंचालन मी अनुपम बेरे म्हणून केलंच आहे. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता ज्यांच्या फार्म हाऊसवर आम्ही आलो आहोत त्या स्वतः एक उत्तम कवयित्री आहेत. तर त्यांच्या कवितेने या अत्यंत सुंदर अनुपम्य अशा कार्यक्रमाचा समारोप आम्ही करत आहोत. सौ अपर्णा पेटकर यांची एक सद्गुरू नावाची अत्यंत सुंदर कविता माणसाच्या मनामध्ये असलेल्या अनंत प्रकारच्या चित्तवृत्ती आणि अहंभाव आणि जीवनाला सामोरे जाताना लागणारे अनंत 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 प्रकारचे गुण, सद्गुण, अवगुण सर्व काही याचा एक आत्मचिंतनाचा भाग घेत सद्गुरूंपाशीच शेवटी आपलं आयुष्य संपतं आहे, थांबतं आहे किंवा तिथून आपल्या आयुष्याला खऱ्या अर्थाने चिंतनाची सुरुवात होते आहे. अशा प्रकारचा एक अत्यंत सुंदर चिंतनशील गाभारा आपल्या मनासमोर, आपल्या सगळ्यांच्या बुद्धीसमोर मांडणारी ही कविता मी अपर्णाताई पेटकर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांची सद्गुरू ही कविता सादर करावी. अपर्णाताई पेटकर. मी सौ अपर्णा अनिल पेटकर, बदलापूर. कविताई मंडळाच्या एका छोट्याशा सहलीमध्ये आम्ही सगळेजण सहभागी झालो आणि त्यात मी आपण कसं राहावं यासाठी एक छोटस काव्य सादर करत. एकटं राहून स्वतः बरोबर वेळ घालवणंही गरजेचं आहे. एकटं राहून स्वतः बरोबर वेळ घालवणंही गरजेचं आहे. स्वतःसाठी वेळ काढणं खरं तर फारच गरजेचं आहे. आयुष्यातील क्षणाक्षणांवर तुझेच रे अधिराज्य आहे. सुखदुःखाच्या तुझे तुलाच रे सुखदुःखाच्या या चुल्यावर तुझे तुलाच झुलायचे आहे. गुज स्वतःशी करताना भान हरपून जगायचे आहे. माझ्यासाठी मीच जीवलग हे मनाला समजायचे आहे. अस्तित्वाच्या तुझ्या पुन्हा तुझ्या तुलाच शोधायचे आहे. मीपणाचा आत्मबिंदू तुझा तुलाच शोधायचा आहे. ऊन सावल्यांच्या खेळात या तुझे तुलाच सावरायचे आहे. आत्मसन्मानाने तुझ्याला फिरून पुन्हा उमलायचे आहे. दिदले जीवन परमात्म्याने तुझे तुलाच फुलवायचे आहे. जाणून घे कृतज्ञ मनुजा सद्गुरु पाठीस आहे.